मनीषा क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं। अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं। कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल झालाय। अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले आहेत। मयत महिला मनीषा बिडवे याच्या खून आणि तपासासंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज कळंब पोलीस स्टेशनला जाणार आहेत। मयत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी संबंध नाही तर दुसरी कोणती महिला आहे तिचा शोध घ्या अशी मागणी ते करणार आहेत। खोक्या प्रकरणाची आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता, खळबळजनक आरोप केलाय सुरेश धस यांनी। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याकरता आणि टार्गेट करण्याकरता कसा दबाव आणला गेला हेही त्यांनी सांगितलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर एक आणखी आरोप केलाय। बीडच्या कारागृहात अकाकडे स्पेशल फोन आहे, कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप सुरेश धस यांनी केला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सत्तेत आहेत, मात्र तरीही एकमेकांवर आरोप करतात। याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारी माणसं सत्तेत आली आहे। तर सुरेश धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि याची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये तास दिला जात असल्याचा दावा सतीश भोसलेच्या पत्नीने केलाय। माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले सुरेश धस आणि आमचा काही संबंध नाही असं सतीश भोसले याच्या पत्नीने म्हटलंय। पुण्यात इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यातील लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांबाबत मनसेकडून विचारणा केली जाते। भारतात आहोत की इंग्लंडमध्ये असा प्रश्न मनसेने विचारला। ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जात बँकेतील सगळे व्यवहार मराठीत असणं अनिवार्य असण्याची मागणी केली। मराठी दिसलं नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा देण्यात आला। निवेदन सुद्धा बँकेच्या मॅनेजरला देण्यात आलं। राज्य डबघाईला आलंय, त्यामुळे वसुली जोरात केली जाणार आहे। त्यामुळे पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढेलच कसा असा टोला वडेट्टीवारांनी केला। सामान्य माणसाची लूट होईल, गरीब व्यक्ती भरडला जाईल असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह मवियाच्या 12 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कबर ठेवली पाहिजे असं भाष्य केलं होतं। यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। येणाऱ्या काळात आम्ही ते थडगे ठेवणार नाही अशी भूमिका आमदार जगतापांनी घेतली। पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सगळ्यात मोठी पदं मिळाली। यानंतर लगेच आमदार झालो, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे असं मंत्री भरणे म्हणाले। ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला। वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेमध्ये मंजुरी करता मांडलं जाण्याची शक्यता आहे। तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे। दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचे आंदोलन सुरू आहे। प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी AU मोटे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी संशयित असलेला सूत्रधार फहीम खान याला येत्या 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। नाशकात 3 दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला थोडा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। शहापूर तालुक्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। वरील बातम्या। पुण्याच्या राजगुरुनगर इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून 2 तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। भरमसाठ करवाढी विरोधात 2 तरुणांनी आंदोलन करत करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी इथं गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले। काही लोक गायरान जमिनीच्या खरेदी विक्री करत असल्याचा आरोप करत जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। पाण्याच्या टाकीवर चढत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। नाशिककरांकरता आनंदाची बातमी आहे। नाशिकहून अयोध्येला विमानसेवा सुरू झाली आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांकरता कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे। उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 18 डॉक्टरांची कागदपत्र न तपासताच त्यांना बोगस ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। या प्रकरणी सगळी कागदपत्र असतानाही पालिकेनं कारवाई केल्यानं डॉक्टरांनी निषेध केला। जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरात परिसरातील शेतकऱ्यांचा काही प्रमाणात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हताश झाला।
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असताना आता पालिकेच्या या शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येतात। डोंबिवलीतील पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक इथल्या एका विवाहित महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं, आत्महत्या केली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। माहेरून पैसे आणण्याकरता वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास तिला दिला जात होता, मारहाण तिला केली जात होती। पतीसह सासू सासऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती। अहिल्यानगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्ज मर्यादा 30,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगर परिषदेमध्ये जलपुरवठा व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही। मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल अर्थातच कोल्ह्याचं दर्शन झालंय। यावेळी वनविभागानं कोल्ह्याला पकडलं, तो जखमी अवस्थेत आढळला, त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत। बुलडाण्यामध्ये 25 ते 30 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या साह्यानं हल्ला केला। बसच्या काचा फोडल्या। भयभीत झालेले प्रवासी त्यामुळे गोंधळून गेले। यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा चालक वाहकांना घेतला। नमस्कार। आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय, भरपूर ठिकाणी फिरलो, कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही। आणि अंजली ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची। माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही, कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही। अहो त्याने ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस, आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही, किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे। आज आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा। म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा। आणि जे शंकर मारुती रौंदळ, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती। मग आता ती आजीनी घाण ठेवली, मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेलं आहे। खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली। मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली। लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं, खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट गणवटनी या राज गणवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या। ताई नको नको झाले सगळ्यांना, आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी। और इतकी त्याला शेती आहे ताई, आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट गणवट राज गणवटची। आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती गणवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना, त्यांच्या टोळीतलाच पोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला। ताई पोपट गणवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो। ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट गणवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई, मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट गणवटला, आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून। आणि असं आहे ना, असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई। खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने। इतका कंटाळा आला ताई, आता सहनच व्हायना झालं बघा। अहो आम्ही 1-1 रुपया कष्ट करायचा, मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आलीये। तुम्हाला ना वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा। माझे ना लेकरं बाळ ताई, मला आहे ना 10 बाय 10चं घर आहे राहायला। माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे। आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे।
कसं जगायचं सांगा. कसं आता लोकांनी किसांना भेटणार आहे. त्या दरम्यान एक बातमी अशी येते की सयाजी शिंदे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत. सयाजी शिंदे धनंजय देशमुखांना भेटत आहेत. आपल्याला थेट दृश्य बघायला मिळत आहेत. सिने अभिनेते सयाजी शिंदे हे अनेक सामाजिक कार्यांमध्ये म्हणजे अभिनेते तर ते आहेत, वेगवेगळ्या आपल्याला चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये ते दिसतात अभिनय करताना, पण त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग राहिलेला असतो. तर ते सिने अभिनेते सयाजी शिंदे हे धनंजय देशमुखांच्या भेटीला गेलेले आहेत. धनंजय देशमुख यांची सांत्वनपर भेट सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. मस्साजोग इथं ते धनंजय देशमुखांच्या भेटीकरता गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, काय सांगाल या भेटी संदर्भात? सयाजी शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी प्रामुख्यानं धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी आता मस्साजोग इथं पोहोचलेले आहेत. त्यांची सांत्वनपर कुटुंबाची देखील भेट घेतली जाते. त्याचबरोबर संतोष देशमुख यांनी जे गावच्या विकासाच्या अनुषंगाने काम केलेलं होतं, त्याचबरोबर शाश्वत विकास आणि झाडं लावण्याची जी चळवळ हाती घेतली होती त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. तसेच या गावामध्ये वृक्ष लागवड चळवळ आणि संवर्धन चळवळीमध्ये मी काय सहकार्य करू शकतो अशा पद्धतीने देखील आता चर्चा सुरू आहे. जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या अगोदर अनेक राजकीय नेत्यांनी देखील भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आणि सिने अभिनेते म्हणून आता जी भेट घेतली गेली आणि विशेष मस्साजोग या ठिकाणी येऊन जी भेट घेतली आहे ती सयाजी शिंदे यांनी भेट घेतलेली. या अगोदर आमिर खान यांनी देखील पुण्यामध्ये भेट घेतलेली होती. मात्र प्रत्यक्ष गावामध्ये येऊन तिथं पाहणी करून जी भेट घेतली आहे ती सयाजी शिंदे यांनी भेट घेतलेली. त्याचबरोबर इथला जो गावचा विकास आहे, संतोष देशमुख यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि जी चळवळ आहे ती देखील पुढे घेऊन जाऊ अशा पद्धतीचा देखील शब्द सयाजी शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते. यानंतर आता जवळपास 10 ते 15 मिनिटापासून ही भेट सुरू आहे. त्यानंतर आता माध्यमांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. धनंजय देशमुख हे सयाजी शिंदे यांच्याशी बोलतायत. त्या दोघांमध्ये संवाद सुरू आहे. सयाजी शिंदे हे बीड दौऱ्याला आलेले होते आणि त्यावेळेला धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये जाऊन भेटावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि ते स्वतः गेले देखील आहेत. मस्साजोगमध्ये ही आता भेट आणि बैठक सुरू आहे. थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो. आता या दोघांपैकी कुणी किंवा हे दोघं देखील प्रसारमाध्यमांशी बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात ही सांत्वनपर भेट आहे. आत्ता देशमुख कुटुंबासोबत जे जे काही घडलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ते सगळं सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांवर सयाजी शिंदे बघता आहेतच.